तसं जून जुलैमध्ये सोलापूर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी राहिलेलं आहे व पडलेला पाऊस जो आहे तोही स्कॅटर्ड रूपात पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्याचा वेग फारसा दिसून आला नाही. आजच्या दिनांकापर्यंत जवळजवळ जुलै एंडपर्यंत आपण 78% पेरणी सरासरीच्या झालेल्या आहे. आपल्या सोलापूर जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र 3,37,968 हेक्टर असून त्या तुलनेत गतवर्षी जवळजवळ आपण 120% पेरणी झालेली होती. पण यावर्षी मात्र 2,63,000 एवढ्या क्षेत्रावर पेरणी झालेली आहे आणि ही पेरणी ही सरासरीच्या 78% आहे. तसं मका तूर अशी वाढेल थोडीशी 15 ऑगस्टपर्यंत पेरणी होईल. पेरणी करताना सोयाबीन किंवा उडीद मूग तर संपलेलं आहे. सोयाबीनची सुद्धा पेरणी करू नये. आता जर पेरणी करायची असेल तर मका किंवा सूर्यफूल, बाजरी किंवा तूर या पिकाची पेरणी करावी.